स्तोत्र 106. इस्रायलाची बंडखोरी. परमेशाचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल, त्याची सर्व स्तुती कोण ऐकवेल. जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरतात ते धन्य. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर. माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे, म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे, आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. आमच्या पूर्वजांनी मिस्र देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले. त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थानावरून त्याने त्यांना चालवले. त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या हातातून सोडवले, शत्रूच्या हातातून त्यांना मुक्त केले. त्यांचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातील कोणीही उरला नाही. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याचे स्तोत्रे गायली. तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले. त्याच्या योजनेसंबंधाने त्याने धीर धरला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली. ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. त्यांनी छावणीत मोशे व परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन यांचा हेवा केला. तेव्हा भूमी फाटली व तिचे दाथानाला गिळून टाकले आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले. त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले. त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ऊतीव मूर्तीची पूजा केली. त्याने आपले ऐश्वर जो परमेश्वर, त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली. ते आपल्या उद्धारक देवाला विसरले. त्याने मिस्र देशात महत्कृत्ये, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती. तेव्हा तो म्हणाला, यांचा न्यायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये. म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. त्यांनी रम्य देश तुच्छ मानला, त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानला नाही. तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की मी त्यांना रानात खाली पाडेन, त्यांची संतती राष्ट्रात विखरीन, त्यांना देशोधडीस लावेन. ते पौर येथे बाल या दैवतावर आसक्त झाले. त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेली बळी खाल्ले. त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला, म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली. तेव्हा फिनहासने पुढे होऊन मध्यस्थी केली आणि पटकी बंद झाली. हे त्याला नीतिमत्व असे पिढ्यानपिढ्या सर्व काळ गणण्यात आले. मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले, कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि अविचाराचे शब्द तोंडातून काढले. परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही, तर ते त्या राष्ट्रात मिसळले व त्यांचे आचार शिकले. त्यांनी त्याच्या मूर्तीची पूजा केली, त्या त्यांना पाशरूप झाल्या. त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे बळी भूतांना दिले. त्यांनी निरापराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या यांचे रक्त पाडले. त्यांनी कणानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले
असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली. ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले ते पाहून आपल्या कृतींनी अनाचारी बनले. त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला. त्याला आपल्या वचनांचा वीट आला. त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले. त्यांच्या द्वेष्ट्यांनी त्यांच्यावर राज्य केले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले. ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले. अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले, तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले व आपल्या अनीतीचे अधोगतीस पोहोचले. तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली. त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली. त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्याच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली. हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हाला तार, आम्हाला राष्ट्रातून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू. तुझ्या स्तवनात आम्हाला उल्हास वाटेल. इस्रायलाचा देव परमेश्वर याचा अनादिकालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद हो. सर्व लोक आमेन म्हणून परमेश्वराचे स्तवन करा. एथवर.